नमस्कार, मी पंजाब डक। मी जात आहे नागपूरकडे बुट्टीबोरी, म्हणजे बुट्टीबोरी जात असतंय आणि या ठिकाणाहून आता शेतकऱ्याला महाराष्ट्रातले अंदाज देणार आहे। आता इकडल्या भागात आहे म्हणून आधी सर्वप्रथम पूर्व विदर्भातला अंदाज सांगतो। मी आहे बुट्टीबोरीकडे जात आहे नागपूरकडे। तर या नागपूर म्हणजे पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास 20-22 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। विजेच्या कडकडासह पाऊस असणार आहे, म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे वळू, म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, शेगाव भाग, परतवाडा, त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे। काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे। आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 22 तारखेपर्यंत 22 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 23 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू, कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर काय झालं की सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडे खूप काही ठिकाणी मुसळधार, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे, त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फोन यायलेत, जळगावकडे, नंदुरबारकडे पाऊसच नाही। तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, कळवण तालुका, त्याच्यानंतर येवला, रावे या सगळीकडे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता